नमस्कार. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो लोणावळा भांगरवाडी इथून. आणि इथल्या दोन वहिनींना भेटणार आहोत, सुजाता जाधव आणि मेघा पाटील. या दोन्ही वहिनी सज्ज आहेत आजच्या या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी. सुरुवात करूया आजच्या भागाला भेटून दोन्हीही वहिनींना. नमस्कार. नाव सांगा. सौ सुजाता अमर जाधव. माहेरचं नाव? सुजाता दिलीप चौधरी. त्या ओळख करून द्या. हे माझे मिस्टर अमर जाधव. नमस्कार. हे माझे सासरे जयवंत जाधव. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई मंगला जाधव. नमस्कार. ह्या माझ्या नणंदबाई मोना चौधरी. नमस्कार. बाकी सगळे आमचे मित्र परिवार. चला नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय करता वहिनी? गृहिणी. किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष. 4 वर्ष. मग तुमचा स्वभाव कसा आहे? जरा आहे चढीक आहे मी. चढीक म्हणजे खंडाळ्या घाटासारखा? का घाटातून वरती यावं लागतं त्यामुळे असं त्यामुळे असं असेल. घाटावरची माणसं शांत असतात ना, म्हणून तुम्ही शांत आहात? आत्ता शांत आहे मी. म्हणजे मी पुढ्यात आहे म्हणून? हो, तुम्ही पुढे आहेत म्हणून. नाही तर काय लगेच चापता चिडता? हो, मला लगेच राग येतो. तुमची मस्करी करण्याची डेअरिंग कोण करत नसेल ना? नाहीच, कोणीच नाही. मग मी काय करायचं आता? वाट लागली माझी आता. तुम्ही चालतात हो. परमिशन मिळालेली आहे. बरं मला सांगा मिस्टरांच्या स्वभावाबद्दल. ते बोलत नाही जास्त. म्हणजे मी 4 वेळा आवाज देईल ना त्यांना, तेव्हा ते एकदा मला उत्तर देणार, असं त्यांचा स्वभाव पण आहे. हे चुकीचं नाही का? फार चुकीचं आहे. मग काय तुम्ही सांगून फरक नाही पडत का? ते म्हणतात मी पहिल्यापासून असाच आहे, मी घरात कोणाशीच जास्त बोलत नाही. बघितले का तू बोलताना? मग हे चुकीचं आहे ना. आता ठीक आहे, पूर्वी बोलत नव्हते पण आता लग्न झाल्यानंतर बोलायला पाहिजे असं मला वाटतं. मग तुम्ही त्यांना बसून क्लास नाही घेत? घेते, पण त्यांच्यावर काहीच फरक पडत नाही. काय सांगता? काय परिणामच नाही होत? बोलवा जरा मिस्टरांना. तुम्ही अहो. या. नमस्कार. नमस्कार. शाळेत असताना तुम्ही कधी मस्ती केली आहे? तशी भरपूर केली. शाळेत असताना काय मस्ती, शाळा म्हणजे मस्ती. म्हणजे काय करायचं मस्ती? म्हणजे कशा प्रकारची? केवढं किती जण होते मित्र? 15-1 जणांचा ग्रुप होता आमचा. 15-1 जणांचा group? मित्र बरोबर. मग तुम्ही दादागिरी केली कधी नाही. शाळेत असताना? नाही. वहिनी तुमचा किती जणांचा ग्रुप होता? 4 जणी होतो आम्ही. आणि तुमचं काय व्हायचं? म्हणजे आमची दादागिरी होती जरा शाळेमध्ये. म्हणजे मुलांनी जर दुसऱ्या मुलींना छेडलं तरी आम्ही त्यांना बोलायचो. मग ते नंतर म्हणणार की तुम्हाला बघून घेऊ नंतर. मग तरी काय नाही, तरी पण म्हणायचो आम्ही बघा नंतर काय बघायचंय ना ते बघा. तुम्ही म्हणजे भाईगिरीच केली आहे? हा, भाईगिरी नाही ताईगिरी. कॉलेजमध्ये? शाळेमध्ये? शाळेमध्ये. मग मारलंय कोणी कधी कोणाला? नाही, मारण्यापर्यंत नाही इतकं गेलं. नाही. मग तुमची दहशतच एवढी होती की बोलून सगळे गार व्हायचे. आणि मग आता इकडे कोण गार होतं? होतात ना मिस्टर. काय खूप बोलतात? खूप. तेव्हा कळलं नाही ना? मुरबाडला गेलात तेव्हा? नाही ना. बरं, आता प्रश्न विचारू दोघांना. चला प्रश्न विचार. मला सांगा, तुम्ही तुमच्या मागे असलेल्या भिंतीवर फुलपाखरं 3 आहेत की 4? 3 आहेत. नक्की? किती आहेत? उत्तर चुकलं. 4 आहेत. 3च आहेत. एक उडून गेलंय. 3. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. वहिनी मला सांगा, मिस्टरांना कोणता इंडोर गेम खेळायला आवडतो? सांगा बघू. किती वर्ष आहे लग्नाला? त्यांनी कधी मला सांगितलंच नाही. तुम्ही कधी विचारलंच नाही? काय बरोबर ना? तुम्ही कधी विचारलंच नाही. त्यांचा आवडता खेळ आहे कॅरम. तुम्ही सांगा, वहिनींकडे वेगवेगळ्या प्रकारच्या किती लिपस्टिक आहेत? 16. अभिनंदन, उत्तर बरोबर. चला, हे उत्तर बरोबर आलं म्हणजे तुम्ही दिलेली दोन्ही उत्तरं बरोबर आली. वहिनींचं उत्तर चुकलं आणि आता दोघांना मिळून एक कोडक. ऊन पाऊस झेलतो, वाराही झोडपतो, एका जागी मात्र स्थिर राहा. कोण? झाड. अभिनंदन, उत्तर बरोबर. त्यामुळे 3 उत्तरं तुमची बरोबर आली. वहिनी लक्ष्मी मिळाली. चला भेटूया कुटुंबाला. नमस्कार. 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 सासूबाई, सुनेवर रागवा सांगितलं तर रागवाल का? नाही. सर्वांच्या समोर तरी नाही रागवणार. चला आपण जाऊया. चला बाहेर. चला जाऊ का आम्ही बाहेर? बर, साधारणतः वर्षातून किती वेळा माहेरी जायला मिळतं हो तुम्हाला? मी बऱ्याच वेळा जाते.
बऱ्याच वेळा जाते, जशी सुट्टी असेल ना तशी जाते, 15-15 दिवस बस. आणि हे किती वेळा सांगतात जरा जाऊन ये आईकडे म्हणून? ते नाही सांगत, ते नाही सांगत, आपणहून. मी विचारते त्यांना जाऊ का. हा, मग तुम्ही सांगितल्यावर काय होतं? सारखं सारखं काय जायचं असतं, सारखं काय इकडे बोलव आईला, असे म्हणतात ते. असे म्हणतात? काय हो, असं का करता तुम्ही? सारखं सारखं गेलं तर नाहीच बोलणार ना. हा, मग बरोबर आहे. गरज असेल तेव्हा गेलं तर ठीकच आहे. हा, तुमचं पण काय हो, उठल्या सुटल्या आईकडे? कुठल्या नाही जात. मग बोललो लगे, विचारलं लगेच तुमच्या मनासारखं. त्या एक तक्रार करायची झाली तर कोणती कराल? ते उशिरा फार येतात आणि फोन केला की सांगतात येतो अर्ध्या तासाने, आणि 1-1.5 तासाने येतात. काय हो, का असं करता? हा, आता आपण रस्त्याने येत असताना ट्रॅफिक असती, बरोबर आहे. ट्रॅफिक तर आपल्याला सांगून ते घाट कसा जाम असतो. बरं, वहिनींबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती कराल? एक सांगा. तक्रार करायचं म्हणलं तर राग, हा, रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. महत्वाचा गुण आहे. काय करताय बोला, कसा काय नियंत्रण आणाल रागावर? ठेवेल आता. तुम्ही बोलल्यामुळे. चला, माझ्या येण्याने जर एवढा बदल होणार असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या घरात मला जावंच लागणार आहे आता. राग आल्यावर काय करता? काय ना, मी त्यांना थोडी बडबड करते, बाकी काही नाही करत. म्हणून ते खाली असले तरी सांगतात अर्धा तास लागेल म्हणून. कळलं तुम्हाला? आणि परत जातात ते घाटात. बरं, आता वहिनी अभिनय का नाही, तुम्ही राग आलाय, हॅलो राग आलाय, कधी येताय तुम्ही? घाटात ट्रक फेल झाला, यू टर्न. कळलं का? इथपर्यंत आलेले असतात ते, तुमच्या चिडण्यामुळे परत फिरतात ते. जरा राग कमी करा, लवकर घरी येतात की नाही बघा. चला, आता अभिनय वहिनी करणार, तुम्ही ओळखायचं. आपण दोघं सगळे बोला, सगळे बोला. आपण सगळे गेल्यावरती आपण खेळू. सर्वांना आपण बाहेर पडू आणि आपण घरात कॅरम खेळू. हे काय नवीन होत आहे बाबा तुमचं. चला, आम्ही जातो. चला हो, बाहेर चालायला कॅरम खेळायला. मित्रांबरोबर कॅरम खेळतो. हा, बोला आता, बोला. माझ्या बरोबर खेळत नाही. मी बाहेर गेलो. मित्रांबरोबर बाहेर जाण्यापेक्षा माझ्याबरोबर घरात बसून कॅरम खेळा. अभिनंदन, वा, या बात आहे. हा, अभिनंदन. चला, हे बक्षीस मिळालं.